प्रेक्षकांनो, आज ठिपक्याच्या रांगोळीमध्ये आपण बघतोय शशांक अप्पूला म्हणत असतो, किती खुश होतो मी आपल्याला बाळ होणारे कळल्यावरती, किती स्वप्न रंगवले होते ग अपूर्वा. अचानक हे सगळं होईल असं विचारही केला नव्हता ग. त्या नर्सने मला जेव्हा सांगितलं तेव्हा किती आनंदात होतो मी, किती खुश होतो माहिती अपूर्वा. उड्या मारत होतो मी. ते सगळं उड्या मारतच मी खरेदी करायला गेलो, औषधं आणि ते. आता अप्पू बघते की हा खूप इमोशनल झालाय आणि तिने पटकन तिचे डोळे लावून घेतले. शशांक अप्पूला सांगायला जातो की माझ्या पायाखालची जमीन सरकली ग खरं काय ते कळाल्यावर. तुझं काय झालं असेल ते मी समजू शकतो, मी कल्पना पण नाही करवत आहे. आता तो अप्पूच्या डोक्यावरून हात फिरवतो, ती झोपलेली आहे बघून. तेवढ्यात तिथे निखिल आलाय. निखिल अप्पूच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. शशांक म्हणतो बरी आहे ती, पण मला कळत नाहीये निखिलराव, एवढी खंबीर कशी काय झाली अपूर्वा. म्हणजे एवढं मोठं दुःख कोसळलंय पण ही जणू काही झालंच नाहीये असंच दाखवतीये. निखिलला खूप वाईट वाटत असतं आणि तो शशांकला आधार द्यायचा प्रयत्न करतोय, पण मनात विचार करतोय आता अपूर्वा पण झोपलेली आहे, मी सांगून टाकू का याला खरं काय येते. पण त्याला पुन्हा अप्पूचे शब्द आठवतात, तरी सुद्धा तो सांगणार असतो. पण तेवढ्यात माई येतात आणि निखिल म्हणतो काळजी घे अप्पूची, एवढं बोलून निघून जातो. माई आता शशांकला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात रडून घे राजा, रडून घे, मोकळा हो बघ रडून. शशांक माईजवळ व्यक्त होतोय, माई मी कुठे चुकलो ना ते कळतच नाहीये, किती मोठी शिक्षा दिली ग देवाने, कुठे चुकलो मी, मला कळतच नाहीये. माई त्याला छान समजवतात, माणसाला कुठलीच गोष्ट ना पूर्ण मिळत नाही, प्रत्येकाला काही ना काही दुःखातून जावंच लागतं. आपल्या वरुणचा जन्म झाल्यावर आपण किती आनंदात होतो, पहिला नातू, आपल्या घरातलं पहिलं नातवंड. पण तो घरी आला तर एकटाच नाही आला ना, मानसी कोमाते हे दुःख घेऊन आला रे बरोबर. सुमीला बाळ झालंय याचा आनंद व्यक्त करू की तुमच्या समोर दुःखाचा डोंगर आहे हे बघू, विचार जरी केला ना शशांक तर माझं डोकं सुन्न होऊ लागलं रे. धीर सोडू नकोस राजा, दुःखाची दरी धीराने जर पार केलीस ना तर सुखाचा डोंगर आपला वाट बघत असतो. शशांक म्हणतो माई माझा ना कशावरच विश्वास राहिलेला नाहीये आता. माई म्हणतात हे बघ असं नाही करायचं, देवाने काहीतरी वेगळी योजना योजली असेल तुमच्यासाठी. या सगळ्यातनं ना अप्पू सुखरूप बरी परत आली आहे ना, हेच आपण देवाचे आभार मानूयात. हे महत्वाचंच आहे ना राजा, ती आपल्या सोबत आहे. शशांक म्हणतो ते आहे ग माई, पण मला नाही काही जमलं ग हे सगळं वाचवायला, ही सल माझ्या मनात राहील नेहमी, माझ्या डोळ्यात देखत हे सगळं घडलं ग माई. माई म्हणतात शशांक तू हे सगळं मनातून काढून टाक बरं राजा, अप्पूकडे बघ, तुला या दुःखातून सावरावं लागेल, तिचं दुःख मोठं आहे रे राजा, आपल्यासाठी सुद्धा, सगळ्यांसाठीच, तिच्याकडे बघ. जेवढ्या लवकर या दुःखातून बाहेर या ना तेवढ्या लवकर तुम्हाला भविष्यातली सुख खुणावतील. माई शशांकला म्हणताय धीर सोडू नकोस शशांक, धीर नको सोडूस. आणि आता शशांक घट्ट मिठी मारतो पुन्हा माईला. छान संवाद दाखवलाय या दोघांचा प्रेक्षकांनो, खूपच सुंदर. तर आता निखिल विचार करायला लागलाय मनात की अप्पूने जर एवढा मोठा त्याग केला नसता तर आज शशांकच्या जागी मी असतो आणि माझ्या जागी तो. मला शशांकला सांगायलाच हवं सगळं खरं खरं, या सगळ्यात त्याची काहीच चूक नाहीये बिचाऱ्याची, पण माझे हात अप्पूने बांधून ठेवलेत ना वचनामुळे. सध्या तरी कोणाला काही सांगणं योग्य ठरणार नाही. आता आपण बघतोय दादा काका आलेत पहाटे पहाटे आणि माई म्हणतात अरे वा तुम्ही आलात, मग माझ्यासोबत का नाही आलात. आता हे दादा म्हणतात अगं येणारच होतो मी, पण मला खरंच राहावे ना ग आल्या वाचून, आत्याची तब्येतच बरी नव्हती बघ. पन्ना काकू विचारते सुवाहिनी कधी येणार आहे. मग आता दादा काका म्हणतात ती बघतीये, गावात कोणी माणूस मिळाला आत्याची काळजी घ्यायला की येईल ती. अप्पू येते आणि दादा काकाला बिलगते. दादा काका तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात अपूर्वा बाळा, तुझ्या बाळाबद्दल कळलं ग मला. अप्पू म्हणते जाऊ दे ना दादा काका तो विषय, अरे सुमीला आपल्या किती गोड बाळ झालंय, बघितलंस का तू त्याला, थांब मी आणते त्याला तुझ्याकडे. आता शशांक म्हणतो नको अपूर्वा, ते झोपलंय सध्या आणि दादाही आत्ताच आले ना, बघतील बाळाला ते नंतर. तेवढ्यात आता यांच्या घरी अप्पूचे खास फ्रेंड्स आले. अप्पूचे फ्रेंड्स म्हणतात तुमच्याकडे बाळ आलंय ना, त्याला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलोय. माई म्हणतात तुम्हाला कसं कळलं आमच्याकडे बाळ आलंय ते. अप्पू येते आणि म्हणते माई अगं मीच बोलवलं होतं त्यांना, हे ना माझे फ्रेंड्स आहेत, मी यांना ओळखते, मीच बोलवलंय त्यांना आपल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी, या ना तुम्ही प्लीज. आता अप्पूने आणि सगळ्या कानेटकरांनी खूप छान आदरातिथ्य केलंय त्यांचं. माई म्हणतात आमच्या सुनेचे खास पाहुणे आहात तुम्ही, अगदी निवांत बसा. त्यातल्या एक ताई म्हणतात ही सून आहे का तुमची, खूप गोड आहे, तिने खूप प्रेमाने बोलवलं आम्हाला तिच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी, मग का नाही येणार आम्ही. मग तेवढ्या सुमी येते छोट्या बाळाला घेऊन. अप्पू सुमीकडनं बाळ घेते आणि मग तिच्या खास फ्रेंड्सकडे देते. सगळेजण त्या बाळाला बघतात आणि म्हणतात अगं बाई किती गोड आहे, आणि सगळेच बाळाची दृष्ट काढतात आणि आशीर्वादही देतात.
अप्पू म्हणते, ही सुमी ही आहे बाळाची आई, हिला सुद्धा भरभरून आशीर्वाद द्या हं. अप्पूला ते विचारतात, अगं तू सुद्धा गरोदर होतीस ना? अप्पू बोलायचं ते टाळते आणि म्हणते, हो सुमी पण होती ना गरोदर माझ्या बरोबर. हे बाळ सुमीच आहे आणि मी या बाळाची छोटी आई आहे. आणि मग कोणीच दुसरं काही प्रश्न करत नाही. म्हणजे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं काहीतरी झालंय. पण आता ते अप्पूला पण भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणतात, काळजी करू नकोस हं, हे बघ तुझी पण ओटी लवकरच सुखाने भरेल. आता ते सगळेच जण आनंद व्यक्त करताय बाळ येण्याचा. माई त्यांचं आदरातिथ्य करताय आणि म्हणताय, काहीतरी खावं लागेल तुम्हाला. मानसी पण खूप आग्रह करत असते पण त्या नाहीच म्हणतात. खरंच नको, तुमचं प्रेम आणि आदर बघूनच आम्हाला खूप भरून आलंय. अमेय पैसे द्यायला लागतो. मानसी त्याला खुणवते तर आता त्या ताई म्हणतात, मी काही पैसे घ्यायला नाही आली आहे, बाळाला आशीर्वाद द्यायला आलोय आम्ही अप्पूच्या. अप्पू म्हणते, असं कसं लक्ष्मी दिदी, मी बोलवलं म्हणून तू आली आहेस ना. अगं तू इतकं छान आशीर्वाद दिलेत बाळाला, तू फक्त बोल किती पैसे हवेत तुला. 1,000, 5,000, 10,000, 50,000 किती हवे ते सांग, मी सगळे देईल तुला. हे बघ हे माझे दादा काका आहेत, हा माझा नवरा आहे खडूस. आता त्या नाहीच म्हणत असतात लक्ष्मीताई, त्या म्हणत असतात, नकोय मला अगं अपूर्वा, मी फक्त आशीर्वाद द्यायला आली आहे. अप्पू म्हणते, हे बघ हे देतील तुम्हाला पैसे, हा माझा नवरा आहे, हा दादा काका आहे आमचा. अप्पू त्यांना म्हणत असते, असं नका करू, तुमचा हक्क आहे की नाही तो. पण त्या लक्ष्मीताई म्हणतात, अगं अपूर्वा, पैशापेक्षा या घरात जे प्रेम मिळाले ना ते खूप मोलाचं आहे. तुम्ही किती मान दिलात आम्हाला, आपुलकीनं वागलात, हेच खूप आहे माझ्यासाठी. मग त्या सगळ्यांना सांगतात की तुमची ही सून आमच्याशी खूप प्रेमाने बोलते, सिग्नलला थांबून आमची विचारपूस करते, सणासुदीला भेटली ना की गोडधोड सुद्धा आणून देते. अशी जरी भेटली ना तर खूप आपुलकीने चौकशी करते बरं आमची. आणि आम्ही या मुलीच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी कधी पैसे घेऊ का? पैशाने सगळं विकत भेटतं, पण असं प्रेम आणि माणसं, आपुलकीची माणसं परत नाही मिळणार. हे मात्र खरे लक्ष्मी दिदींच्या प्रेक्षकांनो, आपुलकीने सगळंच आपले होतात. दादा काका म्हणतात, खरंच की काय अपूर्वा, तू कधी बोलली नाहीस. अप्पू म्हणते, अरे दादा काका त्यात काय सांगायचं. मग आता पन्ना काकू म्हणते, थांबा हं, माझ्या हातचा शिरा खाऊन तर बघा, मी खूप छान शिरा करते बरं. आता लक्ष्मीताई म्हणत असतात, खरंच नको, तुमच्या इतक्या गोड वागण्यानेच माझं मन तृप्त झालंय. पण आता अप्पू खूप आग्रह करते, नाही आमची पन्ना काकू खूप छान शिरा करते, एक्सपर्ट आहे ती शिरा बनवण्यात, तुम्ही तिच्या हातचा शिरा खाऊनच जा. माई म्हणतात, आमच्या कानेटकरांच्या घरची प्रथा आहे बरं का, इथे कोणीही पाहुणे आले तरी त्यांनी खाऊनच जायचं, उपाशी जायचं नाही. अप्पू म्हणते, आणि हो आमच्या बाळाला ना भरभरून आशीर्वाद द्या, ती खूप सुखी, हेल्दी, आनंदी आणि खूप हुशार व्हावी, असा आशीर्वाद द्या हं तिला. आता प्रेक्षकांनो, ह्या लक्ष्मीताई पुन्हा एकदा बाळाची दृष्ट काढतात आणि मग शशांक मनात विचार करायला लागतो, अपूर्वा खरंच किती वेगळी आहे ना. अपूर्वा नेहमी सगळ्यांच्या आयुष्यात भरभरून आनंद देते आणि मला तर प्रत्येक वेळेला नवीन सरप्राईज देते आणि मी पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडतो. अप्पूने आज चांगला आदर्श घडवून दिलाय प्रेक्षकांनो, तिच्या या खास फ्रेंड्सला इथे बोलवून आणि सगळ्यांनी शिरा खाऊन आनंद व्यक्त केलाय, छानच दाखवलाय त्यांनी. तर आता पुढे आपण बघतोय की शशांक रूममध्ये असतो आणि विचार करायला लागतो की अप्पू अजून का आली नसेल रूममध्ये, आधीच तिला बरं नाहीये आणि अशी दगदग करते. तेवढ्यात ती आता सुमीचं बाळ घेऊन, म्हणजे तिचंच बाळ घेऊन येते वरती. बाळाशी गप्पा मारत असते अप्पू. शशांक चिडतो आणि म्हणतो, तू सुमीच्या बाळाला का आणलंयस इकडे वरती. अप्पू म्हणते, अरे आज नाही, ही आपल्याच जवळ झोपणार आहे. शशांक म्हणतो, बरीच ना अपूर्वा, आपल्या जवळ का. अपूर्वा, सुमीचं बाळ येते, जा आधी सुमीकडे नेऊन दे, उठ. आता अप्पू म्हणते, असं काय करतोस खडूस, मी सांगून घेऊन आली आहे व्यवस्थित इकडे तिला. आता शशांक म्हणतो की कोणाला सांगितलंयस. अप्पू म्हणते, अरे निखिल दादाला विचारलंय मी. शशांक म्हणतो, अगं निखिल रावांचा चांगुलपणा आहे म्हणून ते तुला हो म्हणाले, पण रात्री अपरात्री जर तिला भूक लागली तर काय करणार आहेस ग अपूर्वा तू. अप्पू म्हणते, एवढं पण कळत नाही का मला, अचानक भूक लागली तिला तर मी, आता कदाचित तिला म्हणायचं असेल की मी कदाचित तिला पाजेल, पण आता असं करता येणार नाही ना अप्पूला. पण प्रेक्षकांनो, तिच्या ह्या म्हणजे वाक्यावरच, म्हणजे अर्धवट वाक्यावर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय. निखिल सुमीला कन्व्हिन्स करतोय, हे बघ सुमी, आता सध्या अपूर्वाला मानसिक आधाराची आणि आपल्या बाळाची खूप गरज आहे. आपल्या बाळाच्या सहवासामुळे जर तिला आधार वाटत असेल ना तर राहू दे ना बाळाला तिच्या जवळ. अप्पू म्हणत असते, अरे आता बाळ स्वतः म्हणते मला की तिला माझ्या जवळ बसायचंय, माझ्या जवळ झोपायचंय. आता शशांक म्हणतो, अपूर्वा तुला काय वेड लागलाय का, परिणाम झालाय का तुझ्या डोक्यावर. अगं तू वरवर असं दाखवतेस की काही झालेलं नाहीये, नॉर्मल वागतेस, पण सगळ्यांना कळतंय की तुला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय ते.
तर प्रेक्षकांनो, माझा तरी असा अंदाज आहे की निखिल मे बी स्वतःहूनच सांगेल की हे अपूचं बाळ आहे म्हणून. प्रेक्षकांनो, मी विचार केलाय आता राहिलेले जे काही रिव्ह्यूज आहेत ना ते आपण छानपैकी एन्जॉय करूया. उगाच आपल्याला हव्या तशा कमेंट करण्यात काही अर्थ नाहीये. काय मालिकेत जे दाखवणार आहे ते दाखवणारच आहे. त्यामुळे आपण राहिलेले रिव्ह्यूज छान आणि मस्तपैकी फक्त एन्जॉय करूया. मला असं वाटतं कुकी आल्यावरती हा सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.